नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी नंबर 1 येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. काळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी नंबर 1 येथे 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, विविध विषयांवरील भाषणे तसेच आकर्षक संगीतमय कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवरील भाषणातून स्वातंत्र्याचे महत्त्व, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्यात आला. संगीताच्या तालावर सादर केलेल्या कवायतीने कार्यक्रमात विशेष रंगत आणले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपयोगी साहित्याचे वाटप, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बूट, पायमोजे व विद्यार्थी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना रायटिंग पॅड, पेन तसेच इंग्रजी डिक्शनरी भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदासोबतच भविष्यात आणखी उत्तम यश संपादन करण्याची प्रेरणा निर्माण झाली. शाळेचा पट वाढवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वनराज कोठे यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली. तसेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावत असताना शाळेचा विद्यार्थी पट वाढवण्यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकजुटीने प्रयत्नशील राहावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अमरजी काळे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपासाठी 1000 रुपये बक्षीस म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांनी दिलेल्या या प्रेमळ योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शालेय समारंभाच्या निमित्ताने पालकांच्या उपस्थितीने संपूर्ण शाळा परिसर आनंदमय व उत्साहपूर्ण झाला होता. पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला अधिकच प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध, आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, आत्मविश्वास, शैक्षणिक गुणवत्ता व सामाजिक बांधिलकीची भावना रुजवण्यासाठी शाळेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी रोहित पवार, बंडू काळे, अतुल काळे, सागर गांधले, धनाजी चव्हाण, अमोल काळे, शहाजी चव्हाण, महेश चव्हाण, अमर काळे, वनराज कोटे, सोमनाथ काळे, आनंद एकाड, उदय गायकवाड, उमेश काळे, जनार्दन चव्हाण, सचिन खोत, श्रीकांत खोत, विश्वनाथ चव्हाण, अभिजित चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रमोद चव्हाण, अक्षय काळे, रामदास पवार, प्रतीक काळे, किशोर चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, तुळशीराम काळे, कावेरी काळे, सीता पोटे, सुनीता गांधले, कमल काळे, शुभांगी पोटे, प्रतीक्षा गांधले, कोमल गांधले, शिवानी चव्हाण, पल्लवी चव्हाण, अश्विनी काळे, पुष्पा देवी, रेश्मा काळे, नीता तावरे, सोनम पवार, प्रगती खोत, संगीता चव्हाण, मीरा नायकवडी, ऐश्वर्या ओहोळ. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रताप शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम, अंगणवाडी सेविका संगीता चव्हाण मॅडम व मदतनीस मीरा नायकवडी यांनी केले. शेवटी आभार सागर गांधले यांनी मानले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.